नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई पापड वाळत घालतात आणि येत म्हणतात, पापड तर वाळत घातलेत पण पाऊस नको यायला म्हणजे झालं. असं म्हणत मानिनीताई आता नंदिनीच्या रूमच्या दिशेने येतात आणि नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी. परंतु नंदिनी काही रूममध्ये नसते. मानिनीताई म्हणतात, कदाचित खालीच असेल. असं म्हणत मानिनीताई आता रूमच्या बाहेर पडणार, परंतु त्याचवेळी त्यांचा लक्ष बेडकडे जातो. आता बेडवर सगळा पसारा असतो. मानिनीताई म्हणतात, काय करायचं ह्या जीवाचं काहीच कळत नाही. इतक्या वेळा नंदिनी समजावून झाली आहे, पण पसारा करायचा काही सोडत नाही. आता बाप होणार आहे, परंतु पसारा जसा आहे तसाच आहे. शर्ट, टॉवेल, त्यातच डायरी, त्यातच चादर, सगळं काही तसंच. असं म्हणत आता एक एक शर्ट मानिनीताई उचलतात, एक एक वस्तू त्या बाजूला करतात आणि त्याचवेळी त्यांच्या हाती डायरी लागते आणि त्याच डायरीमध्ये जीवाने सरोगसीबद्दल पॉईंट लिहिलेले असतात. आता ते पाहून मानिनीताईंना धक्काच बसतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा ब्रेकफास्ट करत असतात. जीवाने नंदिनीसाठी तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवलेला असतो आणि तो नंदिनीला खूप आवडलेला असतो. नंदिनी आता जीवाचं कौतुक करत असते आणि म्हणू लागते, खरंच खूप छान झालंय. खरंच सांगू का जीवा, तुमच्या हातामध्ये ना जादू आहे, जादू. तर आता जीवा म्हणतो, जादू तर राणी तुझ्या स्माईलमध्ये आहे आणि त्या स्माईलसाठी मी काहीही करू शकतो. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि जीवाला विचारते, जीवा एक विचारू? तर जीवा म्हणतो, दोन विचार ना. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा माझ्याबद्दल सत्य घरात कळालं तर म्हणजे तुम्ही माझी साथ द्याल ना? कारण हे सगळं काही मी एकटीने हँडल नाही करू शकत. तर जीवा म्हणतो, आणि मी करूही देणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. कोणत्याही क्षणाला मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. मी तुला एकटीला नाही सोडणार. काव्याची एक्झाम होईपर्यंत, तिची डिलिव्हरी होईपर्यंत तुझ्याबद्दल कोणाला काही कळणार नाही. अगदी कोणतीच गोष्ट. तुझ्या मिसकॅरेजबद्दल सुद्धा नाही आणि आपल्या सरोगसीबद्दल सुद्धा कोणाला काहीच कळणार नाही. प्रॉमिस. असं म्हणत आता जीवा नंदिनीला विश्वास देत असतो आणि ते पाहून नंदिनी खूप खुश होते. आता दोघंही एकत्र ब्रेकफास्ट करत असतात. तर दुसरीकडे मानिनीताई पाहतात तर त्यावर सरोगसी नियम असं लिहिलेलं असतं. त्यामध्ये सरोगसीचे नियम लिहिलेले असतात आणि हे पाहून मानिनीताई विचार करत म्हणतात, सरोगसी नियम? मग यांचा आणि सरोगसीचा काय संबंध? या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता मानिनीताईंना मात्र घाम फुटलेला असतो. त्या घाबरलेल्या असतात. तर दुसरीकडे ब्रेकफास्ट करता करता दोघांच्याही गप्पा चालू असतात. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, एक सांगू का जीवा, तुमच्यातली कोणती गोष्ट बाळामध्ये यायला पाहिजे माहिती आहे का? हे असं आमलेट करणं. तुम्ही आमलेट एवढं छान पद्धतीने बनवता की तसंच आपल्या बाळाला सुद्धा बनवता आलं पाहिजे. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, गरीब बिचारा माणूस आहे मी, आता काय करणार? बायकोच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण कराव्याच लागतील ना. पण हां, माझी ज्यावेळी लेक येईल ना, लेक, त्यावेळी असं आमलेट ती मला बनवून खायला घालेल, हो की नाही? असं म्हणत आता जीवा आपल्या आईकडे पाहतो, कारण तिथे मानिनीताई आलेल्या असतात. तर नंदिनी म्हणते, आई तुम्ही सुद्धा बसा ना. अहो तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नाश्ता करा ना. खरंच सांगू का, यांनी खूप छान आमलेट बनवलं आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, ते सगळं नंतर, पण मला एक सांगा. असं म्हणत मानिनीताई आता ती डायरी दाखवतात आणि दोघांनाही प्रश्न विचारत म्हणतात, हे काय आहे? आता ती डायरी पाहून दोघांनाही धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात, तुमच्या डायरीत हे काय लिहिलं आहे? सरोगसीबद्दल तुमच्या डायरी का लिहिलं गेलं आहे आणि तुमचा आणि सरोगसीचा काय संबंध? असं म्हणत मानिनीताईंनी प्रश्नावर प्रश्न विचारलेले असतात. परंतु दोघंही मात्र घाबरून गेलेले असतात. दोघंही मात्र काहीच न बोलता शांत असतात. कारण या सगळ्याचा आता दोघांनाही धक्का बसतो. कारण जी गोष्ट कोणाला कळायला नको तीच गोष्ट आता मानिनीताईंना कळालेली असते. त्यांच्या हाती डायरी लागलेली असते. तर मानिनीताई म्हणतात, बोला ना, का गप्पा आहात? काय रे, काय झालंय? तर आता नंदिनी म्हणते, आई अहो मला कधीपासून तुम्हाला हे सांगायचं होतं, ते सांगायचं राहूनच गेलं होतं. मानिनीताई म्हणतात, काय, कशाबद्दल? आता नंदिनी काही बोलणार तर त्याचवेळी जीवा नंदिनीला थांबवतो आणि त्याचं बोलणं सुरू करत तो मानिनीताईंना म्हणतो, हेच सांगायचं होतं की आनंद निवासमधील एका मुलीला सरोगसी करायची आहे. आता हे ऐकून मानिनीताई म्हणतात, काय, कुणाला, कोण आहे ती मुलगी? आता मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. तर जीवा पटकन म्हणतो, चित्रा. तुला आठवते का ती चित्रा? चित्राला सरोगसी करायची आहे.
तुला आठवतंय का मी आणि नंदिनीने जिचं कन्यादान केलं होतं ती चित्रा? तर मानिनीताई म्हणतात हो हो आठवते मला, पण तिचं तर लग्न आत्ताच झालंय ना, नुकतंच तर तिचं लग्न झालंय. तर नंदिनी म्हणते हो हो आत्ताच तिचं लग्न झालंय. तर मानिनीताई म्हणतात मग त्यांना लगेच मूल हवंय, म्हणजे थोडे दिवस जर मूल होत नसेल तर थांबायचं ना, म्हणजे संसार एन्जॉय करायचा ना. तुम्हाला एन्जॉय करता येत नाही का रे मुलांनो? काय बाई तुम्हा सगळ्यांचा ना उलटाच ट्रेंड चालला आहे, असं म्हणत मानिनीताईंना काहीच कळत नसतं. तर जीवा म्हणतो अगं आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे अगं चित्राला मूल नकोच आहे, पण ती कोणासाठी तरी सरोगसी करणार आहे. तर हे ऐकून मानिनीताईंना अजून धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात काय? तर जीवा म्हणतो हो, म्हणजे तिच्या वहिनीला 9 वर्ष झाली आहेत मूल होत नाही म्हणून. तर मानिनीताई म्हणतात बाप रे, म्हणून तुम्ही हे सगळे काही नियम वगैरे लिहिताय का? परंतु आता नंदिनी काहीच बोलत नाही. तर जीवा म्हणतो आई अगं ते सगळं सोडून दे, पण हो विषय निघालाच आहे तर मी तुला एक विचारू का? म्हणजे बघ, तुमच्या म्हणजे तुझ्या दोन्ही सुनांपैकी जर एकीला मूल झालंच नसतं. आता मात्र मानिनीताई चिडतात आणि म्हणतात जीवा रे काय बोलतोयस, आणि तेही नंदिनी समोर. तर जीवा म्हणतो आता होतंय ही गोष्ट बाजूला, पण समजा झालंच नसतं आणि तिने जर सरोगसीचा विचार केला असता तर मग तुझा काय विचार असला असता, म्हणजे तुझं काय मत असलं असतं? आता मानिनीताई शांत होतात आणि विचार करू लागतात. तर दुसरीकडे काव्या तिचा अभ्यास करत असते. परंतु अभ्यास करून करून काव्याला मात्र थकवा जाणवत असतो. तिचे खांदे दुखत असतात, मान दुखत असते, आणि हे मात्र पार्थला अगदी बरोबर कळालेलं असतं. पार्थ काव्याला आता येताच तिचे खांदे चेपवून देत असतो. तर काव्यामध्ये बरं वाटते, खरंच खूप छान वाटते. किती खांदे दुखत होते, पण हे सगळं काही तुम्हाला कसं कळतं हो? तर आता पार्थ म्हणतो म्हणजे हे ऐकून जरा बरं वाटलं. तर काव्या म्हणते काय, म्हणजे मी काही तुमचं कौतुक करत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तर पार्थ म्हणतो करता ना कौतुक, कौतुक करता, टोमणे मारता. मागचा महिनाभर तुम्ही हेच म्हणत होता ना, प्रेग्नेन्सीच्या बाबतीत तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला काही कळणार आहे. पण हो लक्षात ठेवा, आमच्या पोटात जरी बाळ नसलं तरीसुद्धा प्रेग्नेन्सीबद्दल आम्हाला सगळं काही कळतं. तर काव्या पार्थला म्हणते अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळं काही कळतं. तर मग मी आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. तर पार्थ म्हणतो विचारा ना, मी तर उत्तर द्यायला तयारच आहे. तर काव्या म्हणते हो का, मग आता मला सांगा माझे खांदे का दुखतायत आता असे अचानकच? तर पार्थ मात्र काय बोलावं त्याला काहीच कळत नाही. पार्थ शांतच होतो, पण उत्तर देत म्हणतो खांदे आहेत ते दुखणारच ना. आता मात्र काव्या पार्थला एक चांगलाच थपाटा घालते आणि म्हणते हो का, हे आहे का माझ्या प्रश्नाचं उत्तर? देशमुख, जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत ना तर तर आता पार्थ म्हणतो तर काय ते पण सांग. तर काव्य म्हणते ते मी नंतर सांगेन, पण आता तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. परंतु पार्थ मात्र शांतच होतो. काव्य म्हणते काय झालं, नाही आहे ना उत्तर? मला वाटलंच होतं तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसणारच. तर पार्थ म्हणतो नसणार काय नसणार, मला चांगलंच माहीत आहे. प्रेग्नेन्सीमध्ये पोट वाढल्यामुळे आपल्या शरीरावर ताण पडतो, म्हणजे खांदे, पाठ, मान या सगळ्याच गोष्टींवर ताण पडतो आणि त्यामुळेच त्या दुखू लागतात. आणि गेले 3 महिने तुम्ही फक्त एकाच कुशीवर झोपत आहात. तर आता पार्थने दिलेलं उत्तर अगदी बरोबर असतं आणि ते काव्यालाही आवडलेलं असतं. काव्या म्हणते गुड बॉय, पण मला एक सांगा हे सगळं काही तुम्हाला कसं कळालं? तर आता पार्थ काव्याला म्हणतो ऑफिसमध्ये. तर काव्या म्हणते दिव्या, परत तुम्ही त्या दिव्यासोबत? तर पार्थ म्हणतो काय हे दिव्याचा आणि प्रेग्नेन्सीचा काय संबंध येतोय? प्लीज, माणूस बोलतोय त्याला बोलू तरी द्या. तर काव्या म्हणते बोला. तर पार्थ म्हणतो की माझ्या बॅगमध्ये, म्हणजे मी ऑफिसला जात असताना माझ्यासोबत गर्भसंस्काराचं पुस्तक ठेवतो. तर आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते काय? तर पार्थ म्हणतो हो 3 महिने तर झालेच आहेत, पण पुढच्या 3 महिन्याचे अपडेट नको का मिळायला? नाहीतर चोरोटीच्या दिवशी चोरोटी का भरतात असं म्हणत आता पार्थ शांतच होतो. कारण त्यावेळी आता पार्थने प्रश्न केलेला असतो की चोरोटी का भरतात. तर आता काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते म्हणजे देशमुख तुम्हाला चोरोटीबद्दल काहीच माहीत नव्हतं का? तर पार्थ म्हणतो माहिती होतं ना, कोण म्हणते की मला माहीत नव्हतं, मला सगळं काही माहीत होतं. म्हणूनच तर त्या दिवशी मी माननीय IAS ऑफिसर कार्तिकीय राजाध्यक्ष यांना बोलावलं होतं, आणलं होतं की नाही तुमच्यासमोर त्यांना, असं म्हणत आता पार्थ आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरं तर चोरोटी का भरतात हे पार्थला खरंच माहीत नसतं.
तर काव्याला त्या क्षणांची आठवण होते आणि काव्या खुश होत म्हणते, खरं सांगू का देशमुख, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे न विसरण्यासारखाच तो क्षण आहे. तुम्हाला सांगू का, तुम्ही जे त्या दिवशी काय केलंय ना, ते मी कोणालाच सांगितलं नाहीये. म्हणजे मी क्लासमध्ये वगैरे कोणाला काहीच सांगितलं नाहीये. कारण जर मी कोणाला काही सांगितलं ना, तर त्यांना शॉक बसेल, शॉक. तर पार्थ म्हणतो, हो का, मग आता त्यांना शॉक देऊयाच. तर काव्या म्हणते, म्हणजे तुम्ही काय करणार आहात. तर त्यावेळी पार्थ आता काव्याला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणू लागतो, हा आहे तुमचा आणि त्या मॅडमचा चोर ओटी दिवशीचा व्हिडिओ. आता हा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. काव्या म्हणते, हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करणार आहात, पण कशासाठी, नाही, नको. तर पार्थ काव्याला म्हणतो, का, कशासाठी. अहो, जर मी हा व्हिडिओ पोस्ट केला तर ज्याप्रमाणे या मॅडमच्या कर्तृत्वाने, त्यांच्या कार्याने तुम्ही इन्स्पायर झालात, त्याप्रमाणे बाकीसुद्धा काही तुमचे मित्रमैत्रीण इन्स्पायर होतीलच ना. तर काव्या म्हणते, हो, तुमचा थॉट योग्य आहे. म्हणजे तुमचं बोलणं मला मान्य आहे, पण त्यामध्ये मी प्रेग्नेंटही दिसतंय ना, माझं पोट दिसतंय ना. तर पार्थ म्हणतो, मग काय झालं, आता तुम्ही एन्जॉय करायचं आहे. खरं तर ही गोष्ट पोस्ट करण्यासारखीच आहे. म्हणजे रिअल आय एस आणि लिटल आय एस असं मी कॅप्शनही देतो. असं म्हणत आता पार्थ काव्याची परवानगी घेतो. तर काव्या म्हणते, चालतंय की. आता पार्थने लगेच कॅप्शन देत ती गोष्ट पोस्टही केलेली असते. तो व्हिडिओ त्याने पोस्ट केलेला असतो. दोघंही खूप खुश असतात आणि आता काव्या तिची प्रेग्नेन्सी आणि तिचा अभ्यास या दोन्ही गोष्टी एन्जॉय करत असते. तर दुसरीकडे आता मानिनीताई जीवाच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, मी काय होकारच दिला असता, पण. तर आता मानिनीताई पुढे काही बोलणार तर त्याच वेळी नंदिनीला रेखाताईंचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते की एकच मिनिट, फोन आलाय. असं म्हणत नंदिनी रेखाताईंचा फोन घेत बाजूला निघून जाते आणि म्हणते, हॅलो, बोला ना रेखाताई. तर रेखाताई आता नंदिनीला म्हणतात, हॅलो अगं नंदिनी, मी जरा घरी चित्राला पाठवू का. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, का. रेखाताई म्हणतात, अगं काही नाही, ती फाईल घेण्यासाठी. नंदिनी म्हणते, नाही, कशाला, मी येते ना, उगाच तिला नका त्रास देऊ. असं म्हणत नंदिनीचं बोलणं चालू असतं. तर इकडे जेव्हा मानिनीताईंना म्हणतो, ती फोनवर बोलतेय, कदाचित उशीर लागेल. आई बोल ना, तू काय म्हणत होतीस. तर मानिनीताई म्हणतात, काही नाही, म्हणजे मी होकार तर दिला असता, पण त्या अगोदर त्यांना एक सल्ला दिला असता. म्हणजे जर या जगात सरोगसी करण्यापेक्षा मी दुसरा एक सल्ला नक्कीच दिला असता, तो म्हणजे मूल दत्तक घेण्याचा. आता मात्र ही नंदिनीसुद्धा ऐकते. तर आता मानिनीताई म्हणतात, म्हणजे बघ ना, जगात अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांना आई वडील नाही आहेत आणि त्यांना, म्हणजे ज्यांना बाळ होणार नाही, त्यांना बाळ हवं आहे. म्हणजे त्यांना आई वडील व्हायचं आहे, त्यांना स्वतःचं मूल हवं आहे. मग जगात असे कितीतरी मुलं आहेत की ज्यांना आई वडिलांची गरज आहे. मग असंच एखादं मूल दत्तक घ्या, असा मी त्यांना सल्ला दिला असता. त्या मुलालासुद्धा आई वडील मिळाले असते, त्यालासुद्धा त्याचं कुटुंब मिळालं असतं. मानिनीताई जीवाला समजावत म्हणतात, खरं सांगू का, जगात इतका रखरखाट काय हे माहिती आहे का. आपल्याला झाडं लावण्याची आस आहे, परंतु ते झाड कसं जगवायचं, त्याला कसं मोठं करायचं, याचा मात्र ध्यास नाही आहे. म्हणजे बघ ना, आपल्याकडे भरपूर पाणी आहे, परंतु आपण लावलेलं झाड, त्याला पाण्याची गरज आहे. ते पाण्याविना सुकून जाते. त्याला थोडं पाणी घालूयात, त्याला जगूया ना, त्याला लहानाचं मोठं करूया, मग काय नवीन झाड लावताच येईल की. आता मानिनीताईंचे हे विचार ऐकून नंदिनीसुद्धा भावूक झालेली असते. जीवालासुद्धा ते विचार पटलेले असतात. मानिनीताई म्हणतात, म्हणजे हे माझे विचार आहेत, म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतंय. आता कुणाला काय वाटतंय हे मी नाही सांगू शकत, पण मला असं वाटतंय. आता मात्र हे विचार जीवा आणि नंदिनीला खूप आवडलेले असतात. तर जीवा आनंदानेच मानिनीताईंना मिठी मारतो. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, सोड की मेल्या, असं म्हणत त्या त्याच्याशी बोलत असतात. आता नंदिनी विचार करत म्हणते की आईंशी खोटं बोलत राहणं, सतत त्यांच्याशी खोटं बोलणं, याचं खरंच खूप वाईट वाटते. पण कधीतरी असं वाटतं, कोणाला नाही पण आईंना मात्र सत्य सांगावं. तर दुसरीकडे आता जीवा शांत बसून मानिनीताईंच्या बोलण्याचा विचार करत असतो. जीवाला सतत आपल्या आईचं बोलणं आठवत असतं आणि त्याचवेळी जीवाचं मन त्या ठिकाणी आलेलं असतं. जीवा म्हणतो, तू तू इथे काय करतोयस. तर जीवाचं मन जीवाला म्हणतं, तू ना असा एकटा विचार करत बसला होतास, म्हणजे तुझ्या डोक्यात ना विचारांचा असा गुंता झाला आहे.
कोणता मार्ग निवडायचा हे काही तुला कळत नाही. मग म्हटलं जावं मदतीला. मग रिक्षा ठेवली आणि आलो तुझ्या मदतीला धावून. तर जीवा त्याला म्हणतो की बरं झालं तू आलास. मला सुद्धा कोणाच्या तरी आधाराची सल्ल्याची गरज होती. म्हणजे मी ना असं कन्फ्यूज झालो आहे, कारण मला कळत नाही आहे की नक्की दत्तक मूल की सरोगसी. म्हणजे हे दोन्ही मार्ग बाळाच्याच दिशेने घेऊन जात आहेत, पण कोणता मार्ग वापरावा, कोणत्या मार्गाने चालावं हे मात्र मला कळत नाही आहे. तर जीवाचं मन जीवाला म्हणतं, अरे ती सरोगसी करण्यासाठी आई लागते, ती हाय का? जीवा म्हणतो नाही. तर आता जीवाचं मन जीवाला म्हणतं, मग ती नाहीच आहे आणि नाहीच सापडली असं समजूया आपण. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. तर जीवाचं मन म्हणतं, अरे म्हणजे आपण असं समजूया, मग आता दुसरा कुठला मार्ग उरला? तर जीवा म्हणतो, जो मार्ग आईने सांगितला तो मूल दत्तक घेण्याचा. तर जीवाचं मन जीवाला म्हणतं, मग आता मला सांग, तो मार्ग काही वाईट आहे का? तर जीवा म्हणतो, नाही रे, तो मार्गसुद्धा चांगलाच आहे. पण तर जीवाचं मन म्हणतं की आत्ता माझ्या सगळा गुंता लक्षात आलाय. म्हणजे सरोगसी केला तर तो मूल तुमचं असणार, आणि जर काय दत्तक घेतला तर तो मूल दुसऱ्यांचा असणार, हो की नाही? हाच विचार करतोयस ना तू? तर जीवा म्हणतो, अरे नाही रे, तसं काही नाही आहे. अरे मूल जर आम्ही दत्तक घेतलं तर त्याच्यावर आम्ही कमी प्रेम करणार आहोत का? किंवा प्रेम करणार नाही आहोत का? असं काही होणार आहे का? अरे हे बघ, आम्हाला तर असं झालंय की कोणीतरी आम्हाला बाळ आणून द्या बस. मग ते कसंही असो, दत्तकच्या पद्धतीने असो किंवा सरोगसीच्या मार्गाने असो, पण आम्हाला आमचं बाळ हवंय. आम्ही अगदी मनापासून त्याच्यावर प्रेम करू, अगदी मनापासून त्याला लहानाचं मोठं करू. मग ते कसंही असो, कुठल्याही मार्गाने मिळू देत, पण आम्हाला फक्त बाळ हवंय. पण भीती तर एका गोष्टीची वाटते, जग खूप निर्दयी आहे रे. म्हणजे माझी मुलगी ज्यावेळी मोठी होईल त्यावेळी तिला कोणी हिणवणार तर नाही ना? म्हणजे बघ ना, तिला कोणी असं म्हणायला नको की हे तुझे आई वडील नाही आहेत, यांनी फक्त तुला उचलून आणलं आहे. मग जर तिला कोण असं बोललं तर मग माझ्या मुलीची काय अवस्था होईल? आणि तुला माहिती आहे ना, लहान मुलं या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार करतात, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. लहानपणीचा ट्रॉमा जाता जात नाही, हे मी बघितलं आहे, अनुभवलं आहे. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची भीती वाटते रे, बाकी काहीच नाही. तर जीवाचं मन जीवाला म्हणतं, अरे भावा, कसला लांबचा विचार करतोयस रे तू? अरे आता मला सांग, तुझं मूल, तुझं बाळ हे तुझ्यासारखंच असणार की नाही? अरे तुझं पोर अगदी जगाला ओरडून सांगेल की अरे भावा, आणलंय मला उचलून, आहे मी यांच्या घरात आणलेली मुलगी. पण माझ्या आईवडिलांनी माझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलंय, त्यांनी आपलंसं केलंय. तुम्ही सांगा ना, तुमचं काय? तुम्ही तुमच्या आईवडिलांची पोरं आहात की नाही याची तरी खात्री आहे का तुम्हाला? त्याची काय गॅरंटी? असं म्हणत जीवाचं मन आता जीवाच्या प्रश्नाचं उत्तर देत आणि त्याच्या मनातील गुंता सोडवत त्याच्या चेहऱ्यावर आता नकळतच स्माईल आलेली असते. जीवाचा गुंता सुटलेला असतो, त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. आता जीवाचं मन जीवाला म्हणतं, आता मला एक सांग, उद्या तुझ्या पोरीला जर कोण काही बोललं तर तू काय करणार आहेस? तर जीवा म्हणतो, दात तोडे ना मी त्याचे. तर आता हे उत्तर ऐकून जीवाचं मन जीवाला म्हणतं, मग इतका डॅशिंग बाप असताना तू कशाला काळजी करतोयस? आता जीवा म्हणतो, कसला येडा आहेस रे तू? तर जीवाचं मन जीवाला म्हणतं, झालं, आता हा स्वतःलाच येडा म्हणायला लागलाय. पण तुझं काय? तुझ्या मनाचा गुंता सुटलाय का? तर जीवा म्हणतो, हा यार, म्हणजे आता असं मला फ्री झाल्यासारखं वाटतंय. आता माझ्या मनाचा गुंता सुटलाय, एकदम ना असं हलकं झाल्यासारखं वाटतंय. त्याचवेळी तिथे नंदिनी येते, जीवाला आवाज देत म्हणते, जीवा. आता मात्र जीवा इथे पायरीवर बसलेला असतो. नंदिनी म्हणते, जीवा, हो केव्हापासून शोधते तुम्हाला मी, आणि तुम्ही इथे बसलाय, तुम्ही इथे काय करताय? तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं मी असं सहजच इथे बसलो होतो, म्हणजे स्वतःच असं मनाशी बोलत होतो, मनाचा गुंता सोडवत होतो. तर आता नंदिनी जीवाला विचारते, कसला विचार, कसला गुंताय, काय झालंय? तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, काही नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली आहेत, पण आता ना उद्या आपल्याला बाहेर जायचंय. नंदिनी विचारते, कुठे? जीवा म्हणतो, सरप्राईज आहे. मग सरप्राईज हे उद्याच कळणार, पण हो, डोळे बंद करून यावं लागेल. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. आता ठरल्याप्रमाणे जीवा नंदिनीचे डोळे बंद करत आता नंदिनीला त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी घेऊन जातो. नंदिनी म्हणते, अहो कुठे घेऊन आलाय? काय सरप्राईज आहे? प्लीज मला सांगा ना. आणि हो, मला अगोदरच सांगा नक्की तुमचं काय सरप्राईज आहे. जीवा म्हणतो, अरे सरप्राईज आहे ते अगोदरच कसं सांगणार?
आणि हो, मी तुला विचित्र सरप्राईज का देईन, हे सरप्राईज आवडेल तुला. खरं तर हे सरप्राईज तुला अगदी जास्त आवडेल. म्हणजे खरं तर आईशी बोलताना मला हे सुचलं आहे. नंदिनी म्हणते, आईशी बोलताना म्हणजे आईंनी सुचवलं. आपण तर आईंसोबत सरोगसीबद्दलच बोलत होतो ना. 1 मिनिट, म्हणजे आपल्याला सरोगेट मदर मिळाली आहे का, असं म्हणत नंदिनी खुश होते आणि म्हणते, मला सांगा ना, मी पटकन डोळे उघडते. तर नंदिनीचा हा उत्साह पाहून जीवा म्हणतो, एक मिनिट, शांत हो. आपल्याला सरोगेट मदर वगैरे मिळालेली नाहीये, त्यामुळे तू एवढी खुश होऊ नकोस. आणि हो, इतकं सोपं आहे का ते? त्यापेक्षा मला एक दुसरा मार्ग आवडला आहे आणि मी दुसरा मार्ग निवडला आहे. म्हणजे तो खरंच खूप छान आहे आणि तुलाच देखील आवडेल. तर नंदिनी म्हणते, मग आता उघडू का मी डोळे? तर जीवा म्हणतो, जरा म्हणून पेशन्स नाहीयेत, एक मिनिट. बरं ठीक आहे, उघड डोळे, असं म्हणत आता जीवा नंदिनीला डोळे उघडायला सांगतो आणि तिथे असणारा बोर्ड तिला दाखवतो. आता ते पाहून नंदिनीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी, अगई नंदिनी. तर त्याचवेळी मानिनीताई काव्याला सुद्धा ज्यूस देतात. तर काव्या म्हणते, ती नाहीये, म्हणजे तुम्ही मगाशी आंघोळीला गेला होता त्याचवेळी जीवा नंदिनीला बाहेर घेऊन गेला आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, नक्कीच ते आनंद निवासलाच गेले असतील, कारण तुला सांगू का, त्यांच्या आनंद निवासमधील ती चित्र आहे ना, ती सरोगेट मदर होणार आहे. तर हे ऐकून काव्यामध्ये काय सांगताय? मानिनीताई म्हणतात, हो ना, म्हणजे बघ ना, 9 महिने आपल्या पोटात बाळ वाढवायचं आणि त्यानंतर म्हणजे ज्यांचं आहे त्यांना ते देऊन टाकायचं. आपण एवढं मायेने वाढवायचं आणि मग जन्माला आल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना त्यांचं बाळ सुपूर्द करायचं. असो, तू या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस, पण तू काव्याना अधूनमधून जरा ब्रेक घ्यायचा. तर काव्या म्हणते, हो आई, मी ब्रेक घेतच आहे. मानिनीताई म्हणतात, तू अगोदर हे पुस्तक बाजूला ठेव थोडा वेळ, मी ना तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. आता मानिनीताई काव्यासाठी आणलेलं सरप्राईज दाखवत म्हणतात, हे बघ, तुझ्यासाठी मी हे घेऊन आली आहे. तर त्यांनी काव्यासाठी लोकर आणलेली असते आणि ते काव्याला म्हणतात, काव्या हे घे. काव्या म्हणते, आई हे नाही, हे काही मला जमत नाही हो. मानिनीताई म्हणतात, जमणार अगं, थोडा वेळ ब्रेक घेतलास तर मग तुला सुद्धा बरं वाटेल, तुला सुद्धा थोडं रिलॅक्स वाटेल. आणि हो, तुला जमत नाही असं काहीच नाही. तू एक काम कर ना, तुम्ही मुलं आजकाल व्हिडिओ बघताना त्यातच बघ ना, म्हणजे तुला कळेल आणि समजेलही. आणि काही अडलं तर मी आहेच ना, अगं कर ग ट्राय, असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. आता काव्या प्रयत्न करत असते, परंतु काव्याला काही जमत नसतं आणि कळतही नसतं. काव्यामध्ये अरे हे काय होऊन बसलंय, काव्या ग काय केलायस हा गुंता? कारण काव्याने सगळ्या त्या धाग्याचा गुंता करून ठेवलेला असतो, कारण काव्याला याबद्दल काहीच माहीत नसतं. काव्या विचार करत म्हणते, कसा सुटेल हा गुंता? तर त्याचवेळी त्या ठिकाणी गुरुजी येतात आणि म्हणतात, सुटेल, मोठा गुंता सुटेल. आता मात्र काव्याला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या पार्थला म्हणते, चोरोटी तर काल झालीच आहे, परंतु आता माझा पुढचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे मिस कॅरेजवाला तो रोड, त्याबद्दलची सगळी काही माहिती शोधणं. मला IAS व्हायला तर वेळ आहे, परंतु ही भावी IAS काव्या आता या रोडबद्दल अपील करणार. आता काव्याचं हे बोलणं नंदिनीने सुद्धा ऐकलेलं असतं. ते ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. तर काव्या पार्थला म्हणते, आता त्या रोडवर मिसकॅरेज झालेल्या सगळ्या बायकांना, सगळ्यांनाच मी न्याय मिळवून देणार, पण त्यासाठी मला अगोदर त्या बायकांना शोधायला हवं. तर आता काव्याला नंदिनीचं सत्य या मार्गाने कळेल का? तर जीवाने दत्तक मूल घेण्याचा निर्णय आता नंदिनीला पटेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.